माण तालुक्यातील महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून महावितरण धनदांडग्यांना नेहमीच पाठीशी घालत असल्याचं आता सिद्ध होतंय। या संदर्भात अधिक माहिती अशी की दहिवडी मलवडी रोडवर आंधळी नजीक असलेल्या नायरा पेट्रोल पंपाला महावितरणकडून कोणतंही कनेक्शन देण्यात आलेलं नाही। मात्र हा पेट्रोल पंप पूर्णपणे वीज चोरीवर आधारित असल्याचं स्पष्ट झालंय। पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या वावरात महावितरण कंपनीचा खांब आहे। त्या खांबावर बांबूच्या सहाय्यानं आकडा टाकून ही वीज चोरी करण्यात आली आहे। याबाबत महावितरण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता आम्ही बाहेर आहोत, यायला वेळ लागेल, रजेवर आहोत अशी कारणे देऊन या वीज चोरीच्या कारवाईबाबत सर्वांनीच अंग झटकले। महावितरण विभागाच्या दहिवडी कार्यालय प्रमुखांनी तर मी डावरे साहेबांच्या जागेवर या ठिकाणी नवीन आलो आहे, डावरे साहेबांची बदली झाली आहे, मला इथलं जास्त काही माहिती नाही, मी रजेवर आहे, मी कुणाला तरी बघायला पाठवतो अशी उत्तरे दिली। हा पेट्रोल पंप कुणाचा आहे हे स्पष्ट करण्यासाठी संबंधित पंप मालकांना फोनवरून विचारणा केली असता हा पंप माझाच आहे असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर आम्ही याबाबत जयाभाऊंना पण भेटल्याचं त्यांनी सांगितलं। एकूणच वीज चोरीच्या या प्रकाराची सद्यस्थिती लक्षात घेतली असता महावितरणचे संबंधित पंप मालकाला कोणतेही कनेक्शन मिळाले नसताना महावितरणच्याच डोळ्यादेखत ही वीज चोरी होत आहे। याकडे महावितरण विभागाकडून कानाडोळा केला जातोय। त्यामुळे महावितरण विभाग आणि पेट्रोल पंप मालक यांचे काही आर्थिक लागेबंद आहेत का? त्यामुळेच पेट्रोल पंप मालक कारवाईपासून वाचत आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत।